नमस्कार, मी ज्ञानदा कदम. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वाल्मिक कराड आणि सुदर्शन आणि विष्णू चाटे या दोघांच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलानं पुढची तारीख कोर्टाकडे मागितली, त्यामुळे कोर्टानं ही वेळ वाढवून दिली आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांनी सुद्धा जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. दरम्यान वाल्मिक कराडच्या वकिलांनी तारीख वाढवून घेतल्यामुळे आता पुढची सुनावणी 20 तारखेला 20 जानेवारीला पार पडणार आहे. आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्याला अधिक माहिती देतील. बालाजी, या जामिनासंदर्भात आज कोर्टात नेमकं काय घडलं? ज्ञानदा, वाल्मिक कराड आणि सुदर्शन चाटे जे आहेत यांच्या वकिलांनी जो आहे तो जामिनासाठी अर्ज केला होता. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी वाल्मिक कराड यांना खंडणीच्या प्रकरणात अटक केली होती, ज्यावेळेस त्यांची पोलीस कस्टडी संपली, त्यावेळेस त्यांना न्यायालयीन कोठडी 14 तारखेला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि ते न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यांना जो आहे तो जामिनासाठी अर्ज करण्यात येत होता. शनिवारी आपल्याला जी माहिती मिळते, ज्या दिवशी यांची न्यायालयीन कस्टडी सुनावली त्या दिवशी त्यांनी जामिनाचा अर्ज जो आहे तो न्यायालयात केला होता. आणि चाटे जो आहे तो त्याचं या अगोदर अटक त्यांना सगळ्यात अगोदर अटक झाली, त्यांनीही जामिनासाठी जो आहे तो अर्ज न्यायालयाकडे केला होता. मात्र आज विष्णू कराड यांच्या ह्याच्यावरती जे आहे ते जामीन अर्जावरती सुनावणी होणार होती. मात्र त्यांचे जे वकील आहेत कवडे म्हणून, ते विकास कवडे यांनी जो आहे तो आज न्यायालयाकडे अर्ज दिला की पुढील तारीख जी आहे ती वाढवून मिळावी आणि त्यानुसार जी आहे ती 20 जानेवारी म्हणजे यंदा सोमवारी जी आहे ती न्यायालयात सुनावणी होणार आहे. चाटेच्या वकिलामार्फत मात्र जे आहे ते आज अर्ज दाखल केलेला नाही. ज्यावेळेस कराड यांच्या जामिनावरती निर्णय होईल त्यानंतर जे आहे ते आम्ही बरोबर आहे. म्हणजे आता 20 तारखेलाच दोघांचं भवितव्य काय, या दोघांना जामीन मिळणार की नाही ते कदाचित स्पष्ट होऊ शकेल. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि इकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली जाते. यामध्ये प्रामुख्यानं सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम साटे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींचा समावेश आहे. या सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजर करण्यात आलं. या आरोपींवरती हत्येसह मकोकाचा तर काहींवरती अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यावर न्यायालयानं न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. या सुनावणीसाठी SITचे प्रमुख किरण पाटील हे सुद्धा कोर्टात हजर होते. आज पोलिसांनी हजर केलेल्या आरोपींची VC द्वारे कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी कोर्टाला केलेली होती. तूर्त त्यांना पोलीस कस्टडीची गरज नाही म्हणून आज न्यायालयीन कोठडीची त्यांनी मागणी केली. पुढील तपासात कधी गरज जर पडली तर पुन्हा एकदा PCR घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. सन्मान्य न्यायालयाने ती मंजूर केलेली आहे. किती दिवस? 14 दिवस. 14 दिवस.